DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गंगा दरवाजा, आंबेडकर नगर, मातंगवाडा व इतर दलित वस्त्यांतील नागरिकांच्या विविध समस्यांसह स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅथर सेनेने येथील महावितरण कार्यालयावर धडक देत आंदोलन केले। जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संदीप पगारे यांच्या नेतृत्वाखाली महिला व पुरुष मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात पोहोचले। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक वीज बिल येत असून त्यामुळे दलित, शोषित व कष्टकरी नागरिकांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंबेडकर नगर व मातंगवाडा परिसरातील स्मार्ट मीटरची तांत्रिक तपासणी करावी, वाढीव वीज बिलाची स्वतंत्र चौकशी करून चुकीची बिले तातडीने दुरुस्त करावीत, चौकशी पूर्ण होईपर्यंत वाढीव बिलाची वसुली स्थगित करावी, दोषी अधिकारी किंवा संबंधितांवर कार्यवाही करावी, तसेच नागरिकांसमोर खुली जनसुनावणी घेऊन तक्रारींचे निराकरण करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। महावितरणचे अधिकारी आर्यन पाटील व उपअभियंता सोनोने यांना निवेदन देण्यात आले। 10 दिवसांच्या आत मागण्या मान्य करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे संविधानिक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया पॅथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी नितीन संसारे, कॉम्रेड किशोर जाधव, आकाश भालेराव, खंडू गांगुर्डे, पापा शेख, मनोज भालेराव, संतोष लाठे, शैलेश गांगुर्डे, भक्तराज ससाने, विकास भालेराव, पुष्कळ लाठे, सोनाली भालेराव, संगीता हिरे, शकुंतला लाठे, सविता ठोंबरे, हिराबाई पवार, महेंद्र हिरे, पवन भालेराव, निरंजन रासकर, अनिल माळी, दिगंबर गुंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष व ऑल इंडिया पॅथर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।